ओम शांती. आज 19/5/2020 ची मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, तुम्ही आता शांतीधाम सुखधाम मध्ये जाण्यासाठी ईश्वरीय धाम मध्ये बसले आहात. हा सत्याचा संग आहे, म्हणजे हा सत्संग आहे जिथे तुम्ही पुरुषोत्तम बनत आहात. प्रश्न आहे, तुम्ही मुलं बाबांपेक्षा श्रेष्ठ आहात, कनिष्ठ नाही, कसे काय? उत्तर, बाबा म्हणतात, मुलांनो, मी विश्वाचा मालक बनत नाही, तुम्हाला विश्वाचा मालक बनवतो. त्याचबरोबर ब्रह्मांडाचा पण मालक बनवतो. मी सर्वोच्च पिता असून तुम्हा मुलांना नमस्ते करतो. म्हणून तुम्ही मुलं माझ्यापेक्षा श्रेष्ठ झाले ना. मी तुम्हा मालकांना सलाम करतो, नमस्ते करतो. आणि मग तुम्ही पण असे श्रेष्ठ बनवणाऱ्या बाबांना नमस्ते करता. ओम शांती. गोड गोड आत्मिक मुलांना नमस्ते. मुलं प्रतिसाद पण देत नाहीत, बाबा नमस्ते. कारण मुलं जाणतात, बाबा आपल्याला ब्रह्मांडाचे मालक बनवतात आणि विश्वाचे मालक सुद्धा बनवतात. बाबा स्वतः फक्त ब्रह्मांडाचे मालक बनतात, विश्वाचे मालक बनत नाहीत. मुलांना ब्रह्मांड आणि विश्व या दोघांचेही मालक बनवतात. तर आता सांगा, मोठे कोण झाले? मुलंच मोठी झाली ना. म्हणून बाबा मुलांना नमस्ते म्हणतात. बाबा, तुम्हीच आम्हाला ब्रह्मांडाचे आणि विश्वाचे मालक बनवता, म्हणून तुम्हाला पण नमस्ते. जसे मुसलमान लोक मालेकुम सलाम, सलाम मालेकुम म्हणतात ना. तुम्हा मुलांना ही खुशी आहे. ज्यांना निश्चय आहे, तसे तर निश्चयाशिवाय कोणीही इथे येऊ शकत नाही. इथे जे पण येतात ते जाणतात की आपण कोणत्या मनुष्य गुरुजवळ म्हणजे दैहिक गुरुजवळ जात नाही. तुम्ही मनुष्य पित्याजवळ, शिक्षकाजवळ किंवा मनुष्य गुरुजवळ जात नाही. तुम्ही इथे आत्मिक पिता, आत्मिक शिक्षक आणि आत्मिक सद्गुरु जवळ येता. ते मनुष्य तर अनेक आहेत, परंतु हे तर एकच बाबा आहेत. असा त्यांचा परिचय कोणाकडेच नाही. भक्ती मार्गातील ग्रंथांमध्ये असेच आहे की रचयिता आणि रचनेला कोणीच जाणत नाही. न जाणल्यामुळे त्यांना नास्तिक म्हटले जाते. जे चांगल्या प्रकारे शिकलेले आहेत ते समजतात की आम्हा सर्वांचे पिता एकच निराकार शिव आहेत. तेच येऊन पिता, शिक्षक व सद्गुरू बनतात. गीतेमध्ये कृष्णाचे नाव प्रसिद्ध आहे. गीता सर्व शास्त्रमयी शिरोमणी आहे. सर्वात उत्तम ते उत्तम गीताच आहे. गीतेलाच मातपिता म्हटले जाते. बाकी जेवढे पण ग्रंथ आहेत त्यांना मातपिता म्हणत नाहीत. श्रीमद भगवद गीता माता असे म्हणून गायन केले जाते. भगवंताच्या मुख कमलाद्वारे उच्चारित हे गीतेचे ज्ञान आहे. तेच सर्वोच्च पिता आहेत, तर जरूर सर्वश्रेष्ठ गायन असलेल्या गीतेचे निर्माता आहेत. बाकीचे सर्व ग्रंथ गीतेची रचना आहे. बाकी सगळे पानं आहेत. रचनेद्वारे कधीच वारसा मिळू शकत नाही, आणि जर मिळाला तो पण अल्पकाळासाठीच मिळतो. दुसरे अनेक ग्रंथ आहेत ज्यांचा अभ्यास केल्याने अल्पकाळाचे सुख प्राप्त होते, आणि ते सुद्धा एका जन्मासाठीच असते. जे मनुष्य मनुष्यांना शिकवतात. वेगवेगळ्या प्रकारचे जे शिक्षण आहे
ते अल्पकाळासाठी मनुष्यच मनुष्यांना शिकवतात. त्यामुळे अल्पकाळाच्या सुखाची प्राप्ती होते. नंतर दुसऱ्या जन्मामध्ये सुरुवातीपासून पुन्हा शिकावे लागते. इथे तर एक निराकार बाबा आहेत जे 21 जन्मासाठी वारसा देतात. असा वारसा कोणीही मनुष्य देऊ शकत नाहीत. ते तर कवडी तुल्य बनवतात आणि बाबा येऊन हिरे तुल्य बनवतात. आता बाबा मुलांना समजावत आहेत, तुम्ही सर्वजण ईश्वराची मुलं आहात ना. सर्वव्यापी म्हटल्यामुळे अर्थ काहीच समजत नाहीत. सर्वांमध्ये परमात्मा आहेत असे म्हटल्यावर सर्वजण पिता होतील. आता सर्व पिताच पिता झाले तर वारसा कोणाद्वारे मिळेल आणि कोणाचे दुःख कोण दूर करेल? बाबांनाच दुःख हरता सुख करता असे म्हटले जाते. सर्वजण पिताच पिता झाले तर याचा अर्थ पण काही समजणार नाहीत. बाबा मुलांना समजावतात, हे रावण राज्य आहे. हे पण नाटकामध्ये नोंदलेले आहे, म्हणून चित्रांमध्ये स्पष्ट करून सांगितले आहे. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आता स्पष्ट झाले आहे की आपण पुरुषोत्तम संगम युगामध्ये आहोत. बाबा पुरुषोत्तम बनवण्यासाठीच आले आहेत. जसे वकील, डॉक्टर इत्यादी शिक्षण प्राप्त करतात आणि त्याद्वारे त्यांना पदाची प्राप्ती होते. असे समजतात की या शिक्षणाद्वारे आपण अमुक बनू. इथे तुम्ही सत्याच्या संघामध्ये बसले आहात, अर्थातच सत्संगात बसले आहात, ज्याद्वारे तुम्ही सुद्धा सुखधाम मध्ये जाता. आता हे धाम पण दोन आहेत. एक सुखधाम आणि दुसरे शांतीधाम आहे. हे ईश्वरीय धाम आहे. बाबा रचयिता आहेत ना. बाबांकडून समजून घेऊन जे हुशार बनतात त्यांचे कर्तव्य आहे दुसऱ्यांची सेवा करणे. आता तुम्ही समजून म्हणजे या ज्ञानाला समजून हुशार झाले आहात, तर शिवाच्या मंदिरामध्ये जाऊन समजावून सांगा. त्यांना विचारा, तुम्ही या शिवपिंडावर फळ, फूल, बेलपत्र, तूप, लोणी, त्याचबरोबर धोत्र्याचे फूल, गुलाबाचे फूल एवढे विविध प्रकार का अर्पण करता? कृष्णाच्या मंदिरामध्ये धोत्र्याचे फूल अर्पण करत नाही. तिथे तर खूप सुगंधित फुलच घेऊन जातात आणि शिवापुढे तर धोत्र्याचे फूल, गुलाबाचे फूल अर्पण करता. याचा अर्थ पण कोणीच जाणत नाही. यावेळी तुम्हा मुलांना बाबा शिकवतात, कोणीही मनुष्य शिकवत नाही. बाकी संपूर्ण दुनियेमध्ये मनुष्यच मनुष्यांना शिकवतात आणि इथे तुम्हाला ईश्वर शिकवत आहेत. कोणत्याही मनुष्यांना ईश्वर म्हटले जात नाही. लक्ष्मी नारायण यांना सुद्धा ईश्वर म्हणत नाहीत, त्यांना देवी देवता म्हटले जाते. ब्रह्मा विष्णू शंकर यांना सुद्धा देवता म्हणतात. ईश्वर एक शिवपिताच आहेत. ते सर्व आत्म्यांचे पिता आहेत. सर्वजण त्यांच्यासाठीच म्हणतात, हे परमपिता परमात्मा, व त्यांचे सत्य नाव शिव आहे. आणि तुम्ही मुलं आत्मे सालिग्राम आहात. जसे पंडित लोक जेव्हा रुद्र यज्ञाची स्थापना करतात तर शिवाचे खूप मोठे लिंग बनवतात व त्याचबरोबर छोटे छोटे सालिग्राम बनवतात. आत्म्यालाच सालिग्राम म्हटले जाते आणि परमात्म्याला शिव म्हटले जाते. ते सर्वांचे पिता आहेत. आपण सर्व आपापसात भाऊ भाऊ आहोत. बंधुत्व भाव असे म्हणतात ना. शिवपित्याची मुलं आपण भाऊ भाऊ आहोत. मग भाऊ बहीण कसे काय झाले? तर प्रजापिता ब्रह्माच्या मुखाद्वारे प्रजेची रचना केली जाते. तेच ब्राह्मण आणि ब्राह्मणी आहेत.
आपण प्रजापिता ब्रह्माची संतान आहोत ना, त्यामुळेच आपल्याला ब्रह्मा कुमार कुमारी असे म्हणतात. आता ब्रह्माची कोणी रचना केली? ईश्वराने केली ना. ब्रह्मा विष्णू शंकर हे पण शिवपित्याचीच रचना आहेत. सूक्ष्मवतनची सुद्धा रचना झाली ना. ब्रह्मामुख कमलाद्वारे तुम्ही शिवबाबांची मुलं बनले आहात. तुम्हालाच ब्राह्मण ब्राह्मणी असे म्हणतात. तुम्ही ब्रह्मामुख वंशावली दत्तक मुलं आहात ना. प्रजापिता ब्रह्मा मुलांची रचना कसे काय रचतील? ते तर जरूर दत्तक घेतील ना. जसे ते लोक गुरूंचे अनुसरण करणाऱ्यांना शिष्य म्हणतात, तर प्रजापिता ब्रह्मा हे संपूर्ण दुनियेचे पिता झाले ना. त्यांनाच ग्रेट ग्रेट ग्रँडफादर म्हणजे पूर्वज आहेत असे म्हटले जाते. प्रजापिता ब्रह्मा तर इथेच असायला हवेत. पण सूक्ष्मवतन मध्ये सुद्धा ब्रह्मा आहेत. ब्रह्मा विष्णू शंकर यांच्याच नावाचे गायन आहे. परंतु सूक्ष्मवतन मध्ये प्रजा तर नसते. आता ब्रह्मा कुठे आहेत? तर तुम्ही असे सांगणार की इथे बसले आहेत, आणि दुसरे म्हणतील की ते होऊन गेले आहेत. मग ते स्वतःला पुजारी ब्राह्मण म्हणतात. आता तर तुम्ही प्रत्यक्षात आहात. प्रजापिता ब्रह्माची मुलं आपापसात भाऊ बहीण झाले ना. ब्रह्माला सुद्धा शिवबाबांनी दत्तक घेतले आहे. ते म्हणतात, मी या वृद्ध देहामध्ये प्रवेश करून तुम्हाला राजयोग शिकवतो. मनुष्यांना देवता बनवणे हे कोणत्याही मनुष्याचे काम नाही. शिवबाबांनाच रचनाकार म्हटले जाते. भारतवासी जाणतात की शिवजयंती साजरी केली जाते. शिव पिता आहेत. मनुष्यांना हे पण माहीत नाही की देवी देवतांना हे राज्य कोणी दिले. स्वर्गाचे रचयिता शिव परमात्मा आहेत ना. त्यांनाच पतित पावन म्हटले जाते. खरे पाहता आत्मा तिच्या वास्तविक रूपात पवित्र असते. नंतर सतो रजो तमो मध्ये येते. यावेळी कलियुगामध्ये सर्व आत्मे तमोप्रधान आहेत आणि सतयुगामध्ये सर्वजण सतोप्रधान असतात. आजपासून 5000 वर्षांपूर्वी लक्ष्मी नारायणाचे संपूर्ण विश्वावर राज्य होते. 2500 वर्ष देवतांचे राज्य चालले. त्यांच्या मुलांनी सुद्धा राज्य केले ना. प्रथम लक्ष्मी नारायण, द्वितीय लक्ष्मी नारायण अशी त्यांची पिढी वाढत जाते. मनुष्यांना या गोष्टींबद्दल काहीच माहिती नाही. यावेळी सर्वजण तमोप्रधान पतित आहेत. इथे एक पण मनुष्य पावन असू शकत नाही. सर्वजण ईश्वराला हाक मारतात, हे पतित पावन तुम्ही या. तर ही दुनिया पतित झाली आहे ना. यालाच कलियुगी नरक म्हटले जाते. नव्या दुनियेला स्वर्ग म्हटले जाते. सर्व आत्मे पतित कसे काय बनले हे पण कोणी जाणत नाही. आता भारतामध्ये एक पण असा मनुष्य नाही जो आपल्या 84 जन्मांना जाणतो. मनुष्य जास्तीत जास्त 84 जन्म आणि कमीत कमी 1 जन्म घेतात. भारताला अविनाशी खंड मानले आहे, कारण याच धर्तीवर शिवबाबांचे अवतरण होते. भारताचा कधीच विनाश होत नाही. बाकी जे अनेक खंड आहेत त्या सर्वांचा विनाश होतो. यावेळी आदिसनातन देवी देवता धर्म प्राय लोप झाला आहे, म्हणजे नाहीसा झाला आहे. कोणीही स्वतःला देवता म्हणू शकत नाही, कारण देवता सतोप्रधान पावन होते. आता तर सर्वजण पतित पुजारी बनले आहेत. हे पण बाबाच येऊन समजावून सांगतात. भगवानुवाच आहे ना, ईश्वर सर्वांचे पिता आहेत. ते एकाच वेळी भारतामध्ये येतात. परंतु कधी येतात? पुरुषोत्तम संगम युगामध्येच येतात. या संगम युगालाच पुरुषोत्तम म्हटले जाते.
हे संगम युग कलियुगापासून सतयुग, पतितापासून पावन बनण्याचे युग आहे. कलियुगामध्ये पतित मनुष्य राहतात आणि सतयुगामध्ये पावन देवता राहतात. म्हणून या युगाला पुरुषोत्तम संगमयुग म्हटले जाते. आणि याच युगामध्ये बाबा येऊन आत्म्यांना पतितापासून पावन बनवतात. तुम्ही मनुष्यापासून देवता पुरुषोत्तम बनण्यासाठीच इथे आले आहात. मनुष्य हे पण जाणत नाहीत की मी आत्मा निर्वाण धाम मध्ये राहते, म्हणजे परमधाम मध्ये राहते. तेथून इथे अभिनय करण्यासाठी येते. या विश्व नाटकाचे आयुष्य 5000 वर्ष आहे. आपण या बेहदच्या विश्व नाटकामध्ये अभिनय करतो. एवढे सर्व मनुष्य कलाकार आहेत. या विश्व नाटकाचे चक्र फिरतच असते, ते कधीच बंद होत नाही. सर्वप्रथम या विश्व नाटकात सतयुगामध्ये देवी देवता अभिनय करण्यासाठी येतात. नंतर त्रेतायुगामध्ये क्षत्रिय येतात. या विश्व नाटकाला सुद्धा जाणून घ्यायला हवे ना. आता ही दुनिया म्हणजे काट्याचे जंगल आहे. इथे सर्व मनुष्य दुःखी आहेत. कलियुगानंतर पुन्हा सतयुग येते. कलियुगामध्ये असंख्य मनुष्य आहेत. सतयुगामध्ये खूप थोडे मनुष्य असतील. अर्थातच ते आदि सनातन सूर्यवंशी देवी देवता असणार. ही जुनी दुनिया आता बदलणार आहे. मनुष्य सृष्टीनंतर देवतांची सृष्टी इथे असेल. तेव्हा आदि सनातन देवी देवता धर्म होता. परंतु आता ते स्वतःला देवता म्हणत नाहीत, कारण स्वतःच्या धर्मालाच विसरले आहेत. हे फक्त भारतवासीच आहेत जे आपल्या धर्माला विसरून गेले आहेत. हिंदुस्थानमध्ये राहिल्याने हिंदू धर्म असे म्हणतात. देवता तर पावन होते ना, हे तर पतित आहेत, म्हणून स्वतःला देवता म्हणू शकत नाहीत. देवतांची पूजा करतात आणि स्वतःला पापी नीच असे म्हणतात. आता बाबा समजावतात, तुम्हीच पूज्य होते, नंतर तुम्हीच पुजारी पतित बनले आहात. हम सो म्हणजे आपणच होतो याचा अर्थ सुद्धा बाबांनी समजावला आहे. आपण परमात्मा आहोत हा खोटा अर्थ आहे. म्हणूनच या दुनियेसाठी असे म्हटले जाते की खोटी माया, खोटी काया, खोटा सर्व संसार. सतयुगामध्ये असे कोणीच म्हणत नाही. अशा सत्यखंडाची स्थापना बाबाच करतात व नंतर रावण येऊन त्यालाच असत्यखंड बनवतो. हे पण बाबाच समजावून सांगतात. आत्मा काय आहे, परमात्मा काय आहे, हे पण कोणी जाणत नाही. बाबा म्हणतात, तुम्ही आत्मे सूक्ष्म बिंदू आहात. तुम्हा आत्म्यांमध्ये 84 जन्माचा अभिनय नोंदलेला आहे. आपण आत्मा कसे आहोत हे पण कोणीच जाणत नाही. मी वकील आहे किंवा डॉक्टर आहे हे तर जाणतात. बाकी आत्म्याला कोणीच जाणत नाही. बाबाच येऊन आत्म्याची ओळख करून देतात. तुम्हा आत्म्यांमध्ये 84 जन्मांच्या भूमिकेची अविनाशी नोंद आहे, ज्याचा कधीच विनाश होत नाही. हाच भारत फुलांचा बगीचा होता. सर्वजण खूप सुखी होते. आता दुःखच दुःख आहे. बाबाच येऊन हे ज्ञान देतात. तुम्ही मुलं आता बाबांकडून नव्या गोष्टी ऐकत आहात. ह्या सर्वात नवीन गोष्टी आहेत ना. तुम्हाला मनुष्यापासून देवता बनायची आहे. तुम्ही जाणता, मनुष्यापासून देवता बनण्याचे शिक्षण कोणीही मनुष्य देऊ शकत नाही. स्वतः ईश्वर येऊन शिकवतात. मग त्या ईश्वराला सर्वव्यापी म्हणणे ही तर त्यांची निंदा करणे आहे ना. आता बाबा समजावतात, मी प्रत्येक 5000 वर्षानंतर येऊन भारताला स्वर्ग बनवतो आणि रावण नरक बनवतो. या गोष्टी दुनियेमध्ये दुसरे कोणी जाणत नाही.
बाबाच तुम्हाला मनुष्यापासून देवता बनवतात. याचेच गायन आहे की मलिन कपड्यांना स्वच्छ करतात, म्हणजे आत्मा आणि देह दोघांनाही पावन बनवतात. स्वर्गामध्ये विकार नसतात, ती संपूर्ण निर्विकारी दुनिया आहे. आता ही विकारी दुनिया आहे. हे पतित पावन या असे म्हणून बोलावतात व म्हणतात की आम्हाला रावणाने पतित बनवले आहे, परंतु जाणत नाहीत की रावण कधी आला, त्याने येऊन काय केले. रावणानेच किती कंगाल बनवले आहे. भारत 5000 वर्षांपूर्वी किती सावकार होता. सोने, हिरे, मोती यांचे महल होते. भारतामध्ये केवढे धन होते आणि आता भारताचे काय हाल झाले आहेत. बाबांशिवाय पुन्हा भारताला कोणी सिरताज बनवू शकत नाही. आता तुम्ही म्हणता शिवबाबा भारताला स्वर्ग बनवतात. बाबा सांगतात मृत्यू समोर उभा आहे. तुम्ही आता वानप्रस्थ आहात. आता वापस जायची आहे, म्हणजे परमधामला जायची आहे. म्हणून स्वतःला आत्मा समजा, माझीच आठवण करा, तर पाप भस्म होतील. अच्छा, गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बाप दादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला सारांश, आपण ब्रह्मामुख वंशावली ब्राह्मण आहोत. स्वतः ईश्वर आपल्याला मनुष्यापासून देवता बनण्याचे शिक्षण देत आहेत. याच नशेमध्ये आणि खुशीमध्ये राहायचे आहे. पुरुषोत्तम संगम युगात पुरुषोत्तम बनण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. दुसरा सारांश, आता आपली वानप्रस्थ अवस्था आहे. मृत्यू आपल्या समोर उभा आहे. वापस घरी जायची आहे. म्हणून बाबांच्या आठवणीद्वारे सर्व पाप कर्मांना भस्म करायचे आहे. आजचे वरदान आहे, मी आत्मिक यात्री आहे. या स्मृतीद्वारे नेहमी उपराम, निराळे आणि निर्मोही भव. विस्तार आहे, आत्मिक यात्री नेहमी आठवणीच्या यात्रेमध्ये पुढे जात असतात. ही यात्रा नेहमीच सुखदायी आहे. जे आत्मिक यात्रेमध्ये तत्पर असतात त्यांना दुसरी कोणतीच यात्रा करण्याची आवश्यकताच नाही. या यात्रेमध्ये सर्व यात्रा समावल्या आहेत. मन किंवा तनाद्वारे भटकणे बंद होते. तर नेहमी हीच स्मृती असावी की आपण आत्मिक यात्री आहोत. यात्रेकरूचा कोणामध्येच मोह नसतो. म्हणून त्यांना सहजच उपराम, निराळे किंवा निर्मोही बनण्याचे वरदान प्राप्त होते. आजचे बोधवाक्य आहे, नेहमी वाह बाबा, वाह भाग्य आणि वाह गोड परिवार हेच गाणे गात रहा. ओम शांती.